नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 3 वैदिक युग याबद्दलची माहिती पाहतो. आणि या वैदिक युगाचा अभ्यास करत असताना या वैदिक युगाचे दोन भाग पडले गेले. त्यामध्ये पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तरवैदिक कालखंड. तर या पूर्ववैदिक कालखंडाची माहिती पूर्णपणे अभ्यासली. त्यामध्ये राजकीय जीवन, सामाजिक जीवन, धार्मिक जीवन आणि आर्थिक जीवन कशा पद्धतीनं पूर्ववैदिक कालखंडामध्ये होतं याबद्दलची माहिती पाहिली. तर आज आपण जो काही कालच्या पिरियडमध्ये जो उत्तरवैदिक कालखंड आणि या उत्तरवैदिक कालखंडाची माहिती पाहत असताना म्हणजे उत्तरवैदिक कालखंडामध्ये आपण राजकीय परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, त्यानंतर ज्या काही सामाजिक परिस्थितीबद्दलची जी 7-8 पॉईंटमध्ये आपण पूर्णपणे माहिती पाहिली. जवळपास 11 पॉईंटमध्ये ती माहिती आपण पूर्णपणे पाहिली. तर आज आपण उत्तरवैदिक कालखंडातील ज्या काही राजकीय, सामाजिक या घटकानंतर म्हणजेच धार्मिक जीवन कशा पद्धतीचं होतं याबद्दलची माहिती पाहू. तर उत्तरवैदिक कालखंड या कालखंडाचा विचार करता पूर्ववैदिक कालखंडापेक्षा उत्तरवैदिक कालखंडामध्ये वैदिक धर्माचं तत्त्वज्ञान किंवा वैदिक धर्माचं जे काही साहित्य वाढण्यास प्रारंभ झालं, त्यामध्ये सुधारणा होत गेल्या. आणि या वेगवेगळ्या साहित्यावरून उत्तरवैदिक कालखंडामध्ये किंवा उत्तरवैदिक युगामध्ये धार्मिक जीवन कशा पद्धतीचं, धर्माबाबतचं तत्त्वज्ञान किंवा धार्मिक जीवन कसं होतं, मानव धर्माचं आचरण कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर धार्मिक जीवनाचा विचार करता मानव हा जीवन जगत असताना धर्म किंवा एखाद्या बाबीवरच अवलंबून राहतो आणि एखादं बाबीचं म्हणजे ईश्वर किंवा जे काही अदृश्य शक्ती त्याला एक देवता आपण किंवा एक श्रेष्ठत्व मानून त्यानुसार जीवन जगत असतो. त्याच पद्धतीनं उत्तर वैदिक युगामध्ये धार्मिक जीवन जगत असताना किंवा धार्मिक बाबीचा अंगीकार करत असताना त्या काळामध्ये सुद्धा देवता मानण्यास प्रारंभ झाला किंवा देवता निर्माण झाल्या. देवता मानण्यास एक मानवाने सुरुवात केली. ज्या पद्धतीने पूर्ववैदिक कालखंडामध्ये अग्नी असेल, त्याच्यानंतर वरुण असेल, इंद्र असेल, सोम असेल, अशा देवाला मानलं जायचं. म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या निसर्गातील जे काही बाबीवर जीवन जगतो अशा बाबीला देव मानलं जायचं पूर्ववैदिक कालखंडामध्ये. पण उत्तरवैदिक कालखंडामध्ये देवाचं स्वरूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बदलण्यास प्रारंभ झालं. त्यामध्ये देवता ही संकल्पना आहे. तर धार्मिक जीवन जो उत्तरवैदिक कालखंडातल्या धार्मिक जीवनाचा अभ्यास करत असताना देवता याबद्दलची माहिती पाहत असताना किंवा नंबर 1चा पॉईंट म्हणजे देवता. आता उत्तरवैदिक कालखंडाच्या देवता कोणत्या होत्या? तर प्रमुख देवता 3 मानल्या गेल्या: ब्रह्म, विष्णू आणि महेश. आणि या देवांची भक्ती, धार्मिक पूजा अर्चा, आराधना आणि त्या देवाबद्दल श्रद्धा बाळगण्याची पद्धत निर्माण झाली. आता ह्या 3 देवता म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. तर उत्तरवैदिक कालखंडाच्या साहित्यावरून असं समजतं की ब्रह्मा ही देवता ही पृथ्वी किंवा आपलं जे काही सृष्टी निर्माण करणारी देवता, म्हणून तिचं पूजन केलं पाहिजे, तिचं आराधना केली पाहिजे, त्याचबरोबर त्यांची धार्मिक पूजा केली पाहिजे. म्हणजे ब्रह्म हा एक सृष्टी निर्माण करणारा देवता. त्याच्यानंतर विष्णू हा जी सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली त्या सृष्टीचं पालन पोषण करणं, त्याच्या गरजा पूर्ण करणं हे विष्णूचं काम. आणि महेश, त्यालाच महादेव म्हणून ओळखलं जातं. आणि या महादेवांचं काम म्हणजेच ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, विष्णूने जे काही या सृष्टीचं जे काही पालन पोषण करण्याचं काम केलं, त्या ज्या काही सृष्टीमध्ये दुष्काळ, महापूर किंवा उल्कापात अशा प्रकारचा उद्रेक, म्हणजे ज्या ठिकाणी उद्रेक किंवा दुष्काळ, महापूर अशा अनिष्ट प्रथा घडतात, हे करण्याचं काम महेश. म्हणजेच सृष्टी ही जर वाईट मार्गाने जात असेल त्याला योग्य अशी शिकवण देण्याचं काम महेशाचं होतं. अशा पद्धतीची मानसिकता ही उत्तरवैदिक कालखंडातील लोकांची निर्माण झाली आणि
त्यानुसार त्यांनी ब्रह्म, विष्णू, महेश यांची या त्रिदेवताची पूजा करण्यास त्यांनी प्रारंभ केला. ही होती देवता, त्यांनी मानलेल्या देवता. त्यानंतर नंबर 2चा पॉईंट यज्ञविधी व कर्मकांड. आता यज्ञविधी आणि कर्मकांड या बाबी का निर्माण झाल्या, कशा पद्धतीने? तर ब्रह्म, विष्णू, महेश अशा देवता मानल्यानंतर त्यांचं राहण्याचं ठिकाण, जे काही वैकुंठवास किंवा जे काही प्रत्येक देवाचं वेगवेगळं निवासस्थान आहे, त्या पद्धतीनेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चा करणे, यज्ञयाग विधी करणे हे प्रारंभ झालं. आणि मानवाच्या मनामध्ये स्वर्ग आणि नर्क किंवा ज्या काही चांगलं काम केलं तर योग्य त्या ठिकाणी आपण पोहोचू आपल्या मृत्यूनंतर, ही एक मानसिकता निर्माण झाली. मग त्यानंतर हे जीवन जर आपण वाईट मार्गाने जगलो तर ते नर्क म्हणजे यातना सहन करणाऱ्या बाबीकडे आपलं जीवन जाणार, अशा प्रकारची मानसिकता. आणि हे आपल्याला जे जीवन मिळालं त्याच्यातून आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचं तर मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, म्हणजे सर्व चांगल्या गोष्टी ईश्वराचं ध्यानधारणा करूनच आपलं शेवटचं जीवन किंवा अंतिम क्षण योग्य पद्धतीने जावा, अशी एक संकल्पना निर्माण झाली. आणि हे सर्व सांगण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये पुरोहित वर्ग म्हणजेच या यज्ञयाग विधी करा, त्याच्यानंतर जे काही स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, अशासाठी असं तत्वज्ञान पुरोहित वर्ग, जे काही यज्ञयाग विधी करणारा वर्ग, यांनी समाजातल्या अनेक लोकांना यज्ञयाग विधी रूढी परंपरा करण्यास भाग पाडलं. आणि उत्तरवैदिक कालखंडामध्ये ती पद्धत वाढण्यास प्रारंभ झाली. आणि त्यामधून जे काही राजसत्ता गाजवणारा वर्ग यांनी राजसुयोग यज्ञ करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जे काही कौटुंबिक परिस्थिती म्हणजे कुटुंब सांभाळणारे सामान्य लोक होते, त्यांना गृहयुद्ध करण्यास सुरुवात केलं. म्हणजे घरामध्ये जर काही अनिष्ट काही बाबी घडत असतील त्यासाठी गृहयज्ञ. आपलं साम्राज्य वाढावं म्हणून राजसत्ता किंवा जे राजा असेल ते अश्वमेध यज्ञ करायचा. यातून यज्ञविधी सुरू झाल्या, त्यामध्ये आणि जास्त खर्च होऊ लागला, कर्मकांड वाढण्यास प्रारंभ झाला. अशा प्रकारे यज्ञयाग विधी आणि कर्मकांडाची सुरुवात उत्तरवैदिक कालखंडामध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर धार्मिक जीवनातला तिसरा पॉईंट म्हणजे चार पुरुषार्थ. चार पुरुषार्थ म्हणजे मानव जीवन जगत असताना कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, त्यानुसार चार पुरुषार्थ सांगितले. तर धर्म हे पहिलं पुरुषार्थ, म्हणजे वैदिक तत्वज्ञानाचा अभ्यास करणे, विविध शास्त्र असतील, जे काही वेद असतील, 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, या वेदाचं वाचन करणे, त्यानुसार आत्मचिंतन करणे किंवा त्या बाबी अंगीकारणे. त्याचबरोबर 16 संस्कार आहे, त्या 16 संस्कार बालपणापासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्या पाळल्या पाहिजे. ह्या सर्व बाबी आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे म्हणजेच धर्म किंवा धर्मानुसार आपलं जीवन व्यतीत करणं, याला धर्म ही संकल्पना पुढे आली. त्याच्यानंतर दुसरा एक चार पुरुषापैकी दुसरा पुरुषार्थ म्हणजे अर्थ. जीवन जगत असताना आपला जो विवाह झाल्यानंतर किंवा आपल्या कुटुंबाची परिस्थिती वैवाहिक कुटुंबाच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी व्यवसाय केला पाहिजे. आणि या व्यवसायातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह, कुटुंबाचं पूर्ण जे भरण पोषण, त्यांचं सांभाळ करणं हे प्रत्येकाचं काम आहे. म्हणून पैसा कमवला पाहिजे, हे सुद्धा एक पुरुषार्थापैकी दुसरं पुरुषार्थ, चार पुरुषार्थापैकी. नंबर 3चं पुरुषार्थ म्हणजे काम. कुटुंब व समाजाने लावून दिलेल्या काही संस्कार किंवा विवाह पद्धतीनुसार किंवा जे काही संस्कार लावून दिले त्या 16 संस्कारापैकी विवाह पद्धती किंवा विवाह संस्कार एक होता. त्यामुळे योग्य वयामध्ये जी काही स्त्री आणि पुरुषांचं विवाह लावून देणे आणि त्यांनी कौटुंबिक परिस्थिती, कुटुंब सांभाळणे, त्याचबरोबर जे काही संतती प्राप्त करणे आणि त्यांची जी अपत्ये मुलं होतील त्या मुलांचं पालन पोषण करणं, हे सुद्धा महत्त्वपूर्ण काम आहे. हे सुद्धा सांगण्याचं काम म्हणजेच चार पुरुषार्थापैकी तिसरा पुरुषार्थ. आणि चौथा पुरुषार्थ हा मानवी जीवन हे जगत असताना शेवटपर्यंत काम करत न राहता आपण त्याच्यामधून काही बदल घडून आणला पाहिजे.
म्हणून आपलं जे काही धर्मानुसार वागलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, कौटुंबिक जबाबदारी सांभाळली पाहिजे, विवाह केला पाहिजे, आपले जे मुलं आहेत त्यांचं पालनपोषण केलं पाहिजे. या तीनही बाबी मधल्या ज्या धर्माचं तत्वज्ञानाचा आधार घेऊन शेवटी मोक्ष म्हणजेच जीवन जगून आपल्याला पूर्णपणे ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी किंवा जे आपलं हे जीवन सार्थक बनवण्यासाठी म्हणजे मानवी जीवन कर्मापासून विभक्त, जे आपण सतत काम करत आलो त्यापासून विभक्त व्हायचं, कौटुंबिक जबाबदारी आपल्या मुलावर सोपून टाकायची आणि ध्यानधारणा करणे, जंगलामध्ये जाऊन चिंतन मनन करणे, हे म्हणजे मोक्ष प्राप्ती करणे, ईश्वराचं नाम स्मरण घेणे. त्या पद्धतीने 4 पुरुषार्थ सांगितले गेले. त्याच्यानंतर नंबर 4चा पॉईंट उपनिषद व ज्ञानमार्ग. आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये यज्ञ या विधीपासून दूर जाऊन जास्त प्रमाणात कर्मकांड वाढलं, यज्ञयाग विधी होऊ लागल्या. त्याच्यातून पर्याय म्हणून काही लोकांनी तप करण्याचं, चिंतन मनन करण्यासाठी जंगलात जाऊ लागले. त्याचबरोबर गुरुच्या जवळ जाऊन देव, भक्ती किंवा मोक्ष अशा संकल्पना त्यांनी समजून घेण्यास प्रारंभ झाला. त्याच्यानंतर त्यापासून उपनिषदे तयार झाली, म्हणजे जंगलामध्ये राहून चिंतन मनन आणि आत्मिक शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. ईश्वर म्हणजे काय, भक्ती कशी करावी, अशा प्रकारचं तत्वज्ञान व त्यावर चर्चा होऊ लागली. त्यामुळे जे गुरुच्या समोर जाऊन बसून किंवा ध्यानधारणा तपस्या करून अनेकांचं योग्य व्यक्तीचं प्रवचन ऐकून त्यापासून चर्चा होऊ लागली आणि जे गुरुपासून आदेश किंवा शिकवण त्यापासून घेऊ लागले ते उपनिषद बनले गेले. त्यानंतर यावर चर्चा झाल्यानंतर त्यापासून ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानाचा एक मार्ग तयार झाला आणि मानवाने ज्ञानाच्या आपल्या कक्षा वाढवण्यास प्रारंभ केलं. त्यालाच ज्ञानमार्ग म्हणून ओळखलं जाऊ लागलं. अशा पद्धतीने मानव जे काही यज्ञयाग विधी कर्मकांड याच्यापासून दूर जाऊन खरी ओळख जीवनाची समजून घेण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर नंबर 5चा पॉईंट म्हणजे वेद. जे 4 वेद ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे वेद तयार झाले. त्याच्यानंतर महाकाव्य रामायण, महाभारत, त्याचबरोबर मनुस्मृती. या मनुस्मृती या ग्रंथामध्ये जे काही मनु या व्यक्तीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या लोकांनी कशा पद्धतीने आपापल्या पद्धतीने आपलं काम केलं पाहिजे याबद्दलचं मतांतर, स्त्रियाबद्दलची माहिती, कौटुंबिक परिस्थिती जी मांडली होती, ही बाब वाढण्यास प्रारंभ झाला. आणि जे काही 4 वेद ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, त्याचबरोबर महाकाव्य रामायण, महाभारत याबद्दलची माहिती आपण प्राचीन भारताचा इतिहास जो काही 600 प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील पहिलं प्रकरण जे काही वाङ्मयीन साधने, त्या वाङ्मयीन साधनामध्ये वैदिक साहित्य, या वैदिक साहित्यामध्ये आपण 4 वेद पाहिले. त्यानंतर जी महाकाव्य होती रामायण महाभारत याबद्दलची माहिती पाहिली आणि मनुस्मृती याबद्दलची माहिती पाहिली. तर ही माहिती पुन्हा पुन्हा येत आहे म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये आपण ती पूर्णपणे समजून घेतो. म्हणजेच अशा प्रकारे धार्मिक जीवन उत्तर वैदिक कालखंडातल्या मानवाचं होतं. त्याच्यानंतर उत्तर वैदिक कालखंडातल्या मानवाचं आर्थिक जीवन कसं होतं हे समजून घेणं आवश्यक आहे. तर आतापर्यंत आपण उत्तर वैदिक कालखंडातील मानवाच्या राजकीय जीवनाची माहिती पाहिली, सामाजिक जीवनाची माहिती पाहिली, त्याच्यानंतर धार्मिक जीवनाची माहिती पाहिली आणि आता आपण पाहणार आहोत आर्थिक जीवन. तर उत्तर वैदिक कालखंडाचा मानव हा प्रगत मानव किंवा आपल्या जीवनामध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या, नवीन तंत्रज्ञानाचा विकास झाला, एक आधुनिक पद्धतीने त्यांनी शेती करायला सुरुवात केली. शेती हा प्रमुख त्यांचा व्यवसाय होता आणि पुढे एक आर्थिक व्यवस्था निर्माण होण्यास प्रारंभ झाला. तर उत्तर वैदिक कालखंडाच्या मानवी जीवनाचं आर्थिक जीवनाची माहिती पाहत असताना नंबर 1चा पॉईंट म्हणजे कृषी उद्योग. उत्तर वैदिक कालखंडातल्या मानवाने विविध पिके घ्यायला सुरुवात केली. जी पिके स्वतःचा उदरनिर्वाह भागवला जातील, त्याचबरोबर समाजातले जे काही व्यापारी, उद्योगधंदे किंवा अन्य लोकांच्या उत्पन्नाचं किंवा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून विविध पिके घेण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये गहू असेल, जे काही बाजरी असेल, मका असेल किंवा अन्य जे काही पिकं असतील, असे काही कापूस असेल, कडधान्यामध्ये तूर असेल, मूग असेल, त्याच्यानंतर तेलबिया असतील, करडी, मोहरी अशा प्रकारच्या पिकाचा त्यांनी वापर सुरू केला.
आणि शेतीमध्ये हे पिकं घेतल्यानंतर त्यापासून आपला उदरनिर्वाह किंवा आपल्या जीविकेसाठी त्याचा वापर करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर उत्पादन जास्त घेतल्यामुळे असाचा व्यापार किंवा ते विकून आपल्या आवश्यक गरजा भागवण्यास त्यांनी प्रारंभ केला. आता कृषी उद्योगामध्ये कृषीबरोबर त्यांनी अनेक उद्योगसुद्धा सुरू केले. आता ह्या उद्योगामध्ये जे काही शेतीसाठी लागणारे अवजारे असतील, यासाठी जे काही वेगवेगळे साधनसामग्री या निर्मिती करण्यासाठी व्यवसाय किंवा कारखाने निर्माण झाले. लोखंडापासून अनेक वस्तूची निर्मिती होऊ लागली. त्या वस्तू ह्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येऊ लागल्या. त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे अवजारे असतील यांच्यासाठी होण्यास प्रारंभ झाला. जे काही सुतारकाम किंवा लोहारकाम अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं. अनेक चाक निर्माण केले जाऊ लागले. त्याचबरोबर शेतीची वाहतूक करण्यासाठी जे काही लागणारे बैलगाडी असेल याचा वापर करण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर वस्तूची ने-आण करण्यासाठी ज्या काही समुद्र किंवा जे काही व्यापारासाठी ताफे किंवा जहाजाची निर्मिती होऊ लागली. म्हणजे अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्रमाणात विविध कारखाने किंवा आवश्यक बाबी निर्माण झाल्या. त्यानंतर नंबर 2चा पॉईंट पशुपालन. शेतीबरोबर उत्तरवैदिक कालखंडातील मानवाने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन सुरू केलं. त्यामध्ये गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, शेळ्या असतील, अशा दुग्धजन्य म्हणजे दूध देणाऱ्या ज्या काही प्राण्यापासून दूध काढलं जायचं आणि ते दूध तत्कालीन स्थितीमध्ये ते वापरलं जायचं. त्याचबरोबर अशा पशुपासून मिळणारं जे काही खत असेल हे शेतीसाठी वापरलं जाऊ लागलं. अनेक ज्या काही बैल असेल किंवा अनेक काम करणारे पशु असतील याच्यापासून शेतीची मशागत करण्यास प्रारंभ झाले. त्यामुळे शेतीला एक पशुपालन हा एक व्यवसाय निर्माण झाला आणि मानव हा एक चलन व्यवस्था किंवा एक व्यवसाय उद्योगधंदे त्याच्यानंतर वाहतुकीसाठी अशा प्राण्याचे वापर करू लागले. त्याच्यानंतर नंबर 3चा पॉईंट वाणिज्य. जे काही राजसत्ता गाजवणारा वर्ग, राजसत्ता म्हणजे जे काही शासक म्हणून आला होता, वंशपरंपरागत शासन व्यवस्था निर्माण झाली होती. राजा वारल्यानंतर त्याचा मुलगा हा पुन्हा राजा बनत होता. अशा पद्धतीने जे काही सभा आणि समितीचं प्रभुत्व कमी होऊन राजसत्ता किंवा राजाच्याच कुळातला किंवा वंशातील राजा म्हणला जात होता. त्यांना आपले जे काही साम्राज्य वाढवण्यासाठी म्हणून विकसित व्हावे यासाठी म्हणून त्यांनी व्यापार वाढवण्यास सुरुवात केली आणि या व्यापारातून तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही वस्तूच्या गरजा निर्माण झाल्या, ज्या आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्या दुसऱ्या ठिकाणी विकण्यास किंवा अन्य ठिकाणी विकण्यास प्रारंभ झाला. त्याच्यातून मिळणारा मोबदला हा मोबदला राज्याच्या लोककल्याणकारी कार्यासाठी करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्याचबरोबर जे व्यवसाय उद्योगधंदे असतील याच्या माध्यमातून मिळणारा कर होता हा सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जाऊ लागलं. अनेक शहरं एकमेकाशी जोडली जाऊ लागली, एकमेकाशी संपर्क वाढला आणि जे काही एकमेकामध्ये वस्तूची देवाणघेवाण सुरू झाली. त्याच्यानंतर नंबर 4चा व्यावसायिक. आता समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये जे काही 12 बलुतेदार निर्माण झाले, त्याच्यामध्ये चांभार असेल, कुंभार असेल, सुतार असेल, रंगारी, बुरुड हे वेगवेगळ्या पद्धतीने आपापले काम करायचे. जे काही पायात परिधान करणारे जे काही वाहने असतील त्याच्यामध्ये चप्पल, बूट असेल अशा प्रकारची निर्मिती करणे. कुंभार हा मातीच्या मडक्यापासून मातीची जी मडकी बनवली जात होती ती मडकी तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वापरली जात होती. सुतार हा शेतीसाठी वापरणारे अवजारे, घर बांधणी अशासाठी तो वापर करायचा. त्याचबरोबर रंगारी असेल, कापड निर्मिती किंवा कापडाला लावणारे रंग निर्माण करायचे. जे काही बुरुड होतात हे वेगवेगळे टोपली बनवणे किंवा ज्या साधनाचा वापर केला जात होता. अशा प्रकारे विविध असे व्यावसायिक निर्माण झाले. त्यामुळे एक अर्थव्यवस्था किंवा आर्थिक परिस्थिती उत्तरवैदिक कालखंडामध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतर नंबर 5चा पॉईंट चलन व्यवस्था. हे व्यापार उद्योगधंदे किंवा व्यावसायिक निर्माण झाल्यानंतर आयात निर्यात झाली. एक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देण्यास सुरुवात झाली. वस्तू विनिमय पद्धत त्याचबरोबर आयात व निर्यात झाली. जास्त वस्तू बनवल्यानंतर एका भागातून दुसऱ्या भागात त्याची निर्यात केली जाऊ लागली. अनेक वस्तू ज्या आपल्या भागात नसतील त्यांना त्या वस्तू आयात केल्या जाऊ लागल्या, विकत घेतल्या जाऊ लागल्या, काही ठिकाणी विकत दिल्या जाऊ लागल्या.
यासाठी म्हणून सोने, चांदी यापासून जी काही धातूपासून काही पैसे तयार झाले, चलन झालं. ज्या पद्धतीने आज रुपया आहे, त्या पद्धतीने कृष्णान, शतमान, निष्क, कारण असे अनेक कार्श असे काही नाणे उत्तरवैदिक कालखंडामध्ये व्यापारासाठी देवाणघेवाणीसाठी करण्यास प्रारंभ झाला. म्हणजेच व्यवसायामुळे उद्योगधंदे वाढले, उद्योगधंदे वाढले, त्याच्यानंतर व्यापार वाढला, व्यापारामुळे चलन व्यवस्था निर्माण झाली. अशा पद्धतीने उत्तरवैदिक कालखंडामध्ये एक प्रगत जीवन निर्माण झालं. त्याच्यानंतर नंबर 6चा पॉईंट कर पद्धती. जो काही राजसत्ता प्रभुत्व गाजवणारा वर्ग त्यांनी अनेक कर लावण्यास प्रारंभ केला जनतेवर किंवा तत्कालीन व्यवसाय उद्योगधंद्यावर, आणि त्यापासून मिळणारा जो कर होता त्या करातून लोककल्याणकारी कामे केली जाते. शेतीसाठी वेगवेगळे जे काही पाण्याची व्यवस्था करणे, शेतकऱ्याला मदत करणे, त्याचबरोबर युद्ध असेल किंवा शहराची संरक्षण असेल, यासाठी तो खर्च केला जात होता करामधून मिळालेला पैसा. आता हे कर कशावर लावले जायचे, तर तत्कालीन स्थितीमध्ये फळ, भाजीपाला, त्याचबरोबर खाणी म्हणजे ज्या खोदकाम केलेल्या ठिकाणाहून जे काही मोती मिळतात, सोने चांदी मिळतात, त्या ठिकाणावर कर लावला जाऊ लागला. जंगलातून मिळणारे जे काही विविध वस्तू ज्या काही साधनं त्यावर कर लावू लागला. त्याचबरोबर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशावर लूटमार केली तर ते मिळालेली लूट याच्यावर सुद्धा कर लावण्यास प्रारंभ झाला. अशा पद्धतीने जे काही व्यवसाय उद्योगधंदे आणि यावर कर लावून तो कर मिळाल्यानंतर लोक कल्याणकारी कार्य करण्यास सुरुवात झाली. पण या करामध्ये जे काही समाजामधले ब्राह्मण असतील, विद्वान असेल, त्याचबरोबर शूद्र लोक असतील, रोगी असतील, विधवा स्त्रिया असतील, या अशा किंवा सामान्य स्त्रिया असतील, यांच्यावर कर लावला जात नव्हता. म्हणजेच काही बाबीवर कर का लावला जात नव्हता, तर यांना अबला किंवा यांच्याकडून कर घेणं योग्य नाही हे समजलं जात होतं. म्हणजे उत्तरवैदिक कालखंडामध्ये समाज जीवनाला एक अविभाज्य घटक म्हणजे आर्थिक जीवन सुद्धा समाज जीवनाशी एकरूप बनलं गेलं. तर अशा पद्धतीने उत्तरवैदिक कालखंड हा एक परिवर्तन किंवा एक बदलाची पार्श्वभूमी उत्तरवैदिक कालखंडामध्ये निर्माण झाली. तर आतापर्यंत आपण प्रकरण तिसरे वैदिक युग यामधील उत्तरवैदिक युगामधले राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती आणि आर्थिक स्थिती म्हणजे आर्थिक जीवन हे पूर्णपणे अभ्यासलं. तर या प्रकरणामध्ये आपण पूर्ववैदिक कालखंडातल्याही 4 पॉईंटची माहिती लक्षात घेतली: राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक. आणि उत्तरवैदिक युगामध्ये सुद्धा राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक. म्हणजे अशा प्रकारे वैदिक युगाचे 2 भाग केले गेले: पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तरवैदिक कालखंड. आणि या दोन्ही कालखंडामध्ये मानवाने कशा पद्धतीने बदल किंवा आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणला याबद्दलची माहिती आपण पूर्णपणे प्रकरण क्रमांक 3 मध्ये समजून घेतली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 भारतातील जैन आणि बौद्ध धर्म, जे शेवटचं प्रकरण क्रमांक 4 आहे, जे प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधलं शेवटचं प्रकरण भारतातील जैन आणि बौद्ध धर्म, या ज्या प्रकरणाला आपण उद्याच्या भागामध्ये सुरुवात करणार आहोत.